भांडे केसावं भांडे ओ बाई काय आहे? केसावं भांडे हो या इकडे या बरं बरं या मध्ये या उतरू लागू का ते हा धरू लागा बरं थोडा हात लय जड हो हा ऐ, हा थांबा मी दरवाजा लावून घेतो बरं बरं दार का लावली तेव्हा? हो इकडे ना आमच्या बिल्डिंग मध्ये ना हा सगळ्यांचे दरवाजे लावायला राहत्या हा आपण घेऊ किंवा ना घेऊ हा पण मग दरवाजा लावायला असला म्हणजे कसं ते बरोबर आहे पण ते तुमचं लय मोठं घर आहे बाय मला लय भीती वाटू राहिली ते दार लावून घेतलं ना अहो काय घाबरू नका मामाला आहे ना पहिल्या पोनच मोठ आहे हा पहिल्या पोन मोठ आहे काय नाव हा का हा बरं असू द्या बर काय आणलं तुम्ही ती भांडी आणली ना भांडी हा बस बाई हा तुम्ही भांडे सगळे मोठमोठालेच आणले हो अहो हं? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मला आहे ना बाई हा ते असं गोल गोल लागत होत हा असं असं म्हणजे अहो ते नाही का अशा वाट्या हा हा वाट्या लागत आहे का हा. हा केस न द्यायचे का तुम्ही पैसे हो नाही नाही पैशांवर नाही देत मी हा? केसांवरच देते कारण आहे ना केसांवर आम्हाला चांगला फायदा होतो ना जास्त भावात जाते तिकडे केस हा का हा भांड्यांपेक्षा केस मागे बा अहो केसांना लय आता तुम्हाला काय सांगायचं लय महाग आहे केसांना हा का ओ बाई हा मा बायकोचे लय ना काढे ने म्या हा मा बायकोचे लय काढून ठुले काय केस हा का हा आहे का मग मग अहो, मग तुम्हाला काय वाटेच घ्यायचे का हा वाट्या वाट्या अहो, बरं हा, बरं बरं. ही साईज चालत का? हा बस बस अशाच वाट्या लागत होत्या हा का हम्म. ते असं ही जेव्हा आधी ताटं नको का त्या नका ह्याच वाट्या ते भगुला घ्यायचं का बाई हा हा तुमचं लय मोठं आहे हो काय हे बघुल हा हा ते आंघोळीला पाणी तापवायला हा का हा मा का आहे बघुल आहे का हा मला फक्त आहे ना हा याच वाट्या पाहिजे होत्या गलास गल्लाच आहे दुसरी आहे हा हा बरं ह्या दोन घेत्या का हा बस केस किती दाखवा बरं हा केस दाखवतो ना तुम्हाला हा या हा. ही करोटी मस्त आहे बर का हा मा बायकोला आहे ना हा पीठ बीठ मळायला हा का हा घ्या ना मग हा, थांबा पहिले आहे ना तुम्हाला केस दाखवतो पहिले केस दाखवा बरं हा हा थांबा या इडच ठेवले हा मी पैसे नाही घेत बर का केसच घ्या त्या ना अहो एवढी केस आहे पा या बा हे पा केस एवढे आहे का हो एवढे केस आहे बाबा 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 केस आहे भरपूर आहे ऐका ना बाई केस आहे भरपूर आहे म्हणा अहो, भरपूर म्हणजे अहो तुम्हाला काय सांगायचं मा बायकोचे लई न गाला त्या काय हे केस हा का असं डोकं इचारलं हा का खाली लई गाला ते या फरची हा ना मग ती असे मी गोळा करून ठुले हा का हा बरोबर मी काय म्हणते हा एवढ्या केसांमध्ये ना तुम्हाला त्या दोन वाट्या देते मी हा वाट्या पण ही कवटी पीठ मळायला नाही येणार बाई हो हा अहो करू ती द्या ना बाई तुझे मोठे केस आणि तुम्ही काय एवढे करू त्या द्याच्या काय ते ए बाबा हा तुम्ही ना लय कटकट करून राहिले बर का दोन वाट्या बरोबर आहे ना आता या केसाला नाही एवढी करू ती द्या एवढं मला द्या म्हणजे मग मी बायकोला सांगत हा रोज तू केस असे गाडीत जा हा हा म्हणजे असे इचारताना खाली गळात द्या ना तुमची बायको नाही का घरात बायको नाही तर ती असती तर तिनं बघूनही घेतलं असतं तुमचं हा का मग एवढे केसान हा बरं बरं असू द्या केस घेतली मग म्या हा बाई हा अजून आहे ना एखादं बांधा देवा हे काय लय केस आहे नाही दिल्या ना तुम्हाला दोन वाट्या दिल्या ही एवढी मोठी कटोरा दिला ना तुम्हाला
अहो तेवढ्यात काय अहो, होत 500 रुपये 1000 रुपयाचं कटोरं देऊन टाकलं एवढ्या एवढ्या केसांनी तुम्हाला. अहो तुम्ही तर म्हणते आता पैसे द्यायचा त्या केसांवर. अहो पैसे भेटायचे म्हणजे अशी म्हणले का मी? मग ते गेला असं तोंडातून शब्द कशाचं काय भेटत हे असंच वन करायला लागत ती पोटासाठी काय करते आता. बर बाई हा नाही देते असं ही उन्हातली द्या ग. हा एक तरी द्या उन्हातली. हा उन्हातली. उन्हातली हम्म नका नका आता मला जायची बाई टाइम हो राहिला. हो ती माई बायको म्हणतील तू माझ्या केसांवर एवढंच घेतलं का? मग ते का थोडं झालं का? हा अहो. एक तर तुमच्या तोंडाकडे पाहून मी दिले कोणाला दिली नसती एवढी मोठी कटोरी. बाई मी तुमच्या तोंडाक पाहूनच मा बायकोच दिले. हा तुमच्या तोंडाक पाहूनच मा बायकोचे दिले काय केस. हा येऊ का मग मी? बरं मी काय म्हणते हा? येऊ का मग? चालल्या का? तुम्हाला तर म्हणजे हे बघ अजून यासाठी घ्यायचे असतील तर घ्या वाटलं तर पैसे द्या तुमच्या केस नसतील तर. अहो मला त्या प्लेटी नाही लागती उन्हातली लागत होती. हा का? हा ते बाजरीच्या भाकरी उलटाया. हा का? दादा 500 रुपये देऊन टाका. हो 500 नाही हो हा याचे मी 50 रुपये देईल. 50? हा 50. बाया 50 रुपयात काय येतं आणि केस दिले म्हणा. आता केस दिले तर केसांवरचे भांडे दिले ना मी. अहो दिले तुम्ही पण जाऊ द्या याचे पैसे देतो मी 100 देतो चला. नका बाई 100 नका 100 रुपयाला काय येतं तवा इकडं आम्हाला गाणं फिरावं लागतं. लेकरं बाळा आमच्या इकडं तिकडे हिंडतात त्यांना सोडून आम्हाला यावं लागतं इकडं माहितीये का? काय करते पोटासाठी करावं लागतं. तुमच्यासारखं आम्ही एवढं पैशावाले नाही ना. देता का मला उचलून? बरं मी काय म्हणते द्या बाई मला उचलून. अजूनही ना मला लई फिरायचंय एवढे सगळे भांडे काटवायचे तुम्हाला सांगा ते भांडे ठेवून एवढे भांडे झाले का कटून का मला लगेच टप वापायला असे टपही वापिते ना मी साड्यांवर. साड्यानो तुमच्या बायकोच्या आहे का जुन्या पुराण्या साड्या? आयला ती आल्यावरच तुम्ही आहे ना हा? लई साडे आहे हा पण मला एवढं काढता नाही येणार. हा का? हा बरं बरं येईल मग तुमची बायको आली हा. हा ती आल्यावर या. हा बरं बरं द्या उचलून. हा एकच देऊ राहिलो. थोडा हात देऊ का? हा? हात देऊ उठायला? नाही नाही ना? राहू द्या. अहो आम्हाला रोजची सवय. न बाई बाई हा? तुम्हाला तर हलवा नाही बी जातच. नाही नाही अहो देऊ का हात देऊ? द्या बरं थोडासा. हा या उठा. हा, बाई हा केसाव भांडी वापाय आली पक्के केसाव खाऊ खाऊ माजून लट्ट झाले तुम्ही. तुम्हाला उठवा ना उठा लवकर. अहो ते थांबा जमाना मला थांबा अच्छा. ते इकडून या बरं. त्यागून हा हा असं धरू का? हा उठा बरं का? उठा अहो बाई काच्या उठा तर तुम्ही थांबा. पाठी खाली जाऊ द्या. हा? पाठी खाली ठेवा आणि आता उठा. हा असं हे बरोबर आहे. हा आणि मग ते तुम्हाला खाली उलट्या तुम्ही एवढ्यात लट्ट व्हायले. हा? काय म्हणले? तुम्ही एवढ्यात लट्ट झाले तुम्हाला हलवाना लागतं. ते काय झालं रोज जाते ना मी का ना? रोज गावाशिवायला जातच राहते. हा. ह्या गावच्या त्या गावला त्या गावच्या त्या गावला. आता आम्हाला कसं पोटासाठी जावं लागतं. हा. हे आहे ना हे फज्जून पाय सरकत होते ना हा का? म्हणून उठता येईना. घ्या तुम्ही बरोबर आयडिया सांगितली बरं का? हा थांबा माई टोपी पडली. तुम्ही हुशार आहे बरं का तसे. हो मा म्हणलं तुम्ही उठल्याशिवाय मी पाठी डोक्यावर देईल. हा मग येऊ का मग? हा या. केस सासून ठेवा बरं का परत. हो अजून तुतो हा केसाव भांडे एवढे आले म्हणले अजून तुतो काढून. बर तिला रोज काढायला येतोय. हा रोज काढायची काय? केस असे कांगव्यातून. हा ते तुमची बायको आली का साड्या असल्या जुन्या तर द्या बरं का. हा दे. ते मला आहे ना टब्बी बासली तर देईल मी हो. तुम्हाला. येऊ का मग? या केसावं भांडे हो बाई
बाई इकडे या. ओ बाई इकडे या, इकडे या 2 मिनिट. आता काय राहिले घ्यायचं तुम्हाला परत भांडे? हा घ्यायचंय. पाठी खाली ठेवा. भया मग आधी सांगायचं ना हो. मग कसं उठायचा प्रॉब्लेम होतो ना. नाही काही नाही. हा आता तुम्ही म्हणल्या ना केसाव भांडे, हा. तरी ना तुम्हाला पैसे द्यायचे राहिले ना. कोणची? आणि ती उन्हातली घ्यायची ती. घ्यायची का उन्हातली? अहो मग बर बर. आता तुम्ही पुन्हा कवा येते आणि कवा नाही. हा घेऊन टाका. मग बस उन्हातली घेतली. हा तुम्ही एक काम करा, हा. मध्ये चाला या घरात या. हा? या घरात. घरात नका बाई. घरात काला अहो मावाला पाहून घ्या. काय? अहो किचन बिचन कस काय मध्ये काय. अहो तुमच्या घरी तर मला येणं काही जेवायला यायचंय का? मी काय तुमच्या घरी पाहून घेऊ? मला काय करायचे? मला आता हे भांडे एवढे विकायचे टाइम हो राहिला बाई. मला जाऊ द्या आता. ते पैसे द्या मला. 500 रुपये द्या उन्हातलीचे. आता तुम्ही मध्ये आल्याशिवाय मी पैसे देईल का? पैसे मध्ये. ऐका ना बाई. हा? अहो मी खूप चांगला माणूस हा. आहे. या मावाला घरचं पा गरीबाच. ते तुमची बायको नाही ना म्हणून भीती वाटते. अहो मी आहे ना. मी एकदम चांगला माणूस आहे. हा का? मग? ते कसं आहे तुमची बायको आली इतक्यात तर म्हणशील ही बाई भांडे विकायला आली त्या सणवून घरात काला गेली. अहो ती आज नाही येणार, ती 2 दिवसाने येणार. हा का? हम्म. नका नका पण ते मला भीती वाटते हो. तुम्ही याव. हा? या या या. अहो कसं आहे माहितीये का? काय मस्त अवघड आहे. तुम्ही शरीराला व्यायाम नाही हो. हा? व्यायाम नाही, तुम्हाला उठवतच नाही. अहो व्यायाम मस्त होतो. मग? आता आम्ही रोज बाहेरच फिरतो ना. हा. आपण ते काय करावं, ते शरीर वाढत चाललं ना. या या. हा. भीती वाटते हो. पण मग तुमचा तसा स्वभाव थोडासा चांगला वाटला मला. म्हणजे तुमच्या मनात काय कपट नाहीये ना. अहो माझ्या मनात काळ कपट कधीच येणार नाही. हा का? तुम्ही पाहून तर जा बाई. काय घर. तुमचा लय जागरण चाललं बाई. अहो यावं आल्या. आता मला मी घरात होतो म्हणून तुम्हाला पाहिलं बाई. हा? माय बायको घरी नाही ते ना. हा. तुम्हाला एक डब्यामध्ये लोणचं देतो. असं म्हणते का? हा लोणचं. तुमची बायको घरी नाही तर लोणचं देता का हा. मला? तुम्हाला सांग का मला लोणचं लय आवडत आहे. आवडत ना. या ना या. पण आता हे बा आंबे किती महाग राहत्या. लोणचं घालायला म्हणजे ते मोठ्या श्रीमंत लोकांचे काम आहे ना. अहो मेघ आलेले ना. हा? मेघ आलेले. काय? लोणचं. हा पण ते तुमची बायको म्हणशील ना लोणचं कुठं गेलं. ती जरी म्हणली ना लोणचं कुठे गेलं हा. तर मी सांगत दिलं मामेचं बाबा. असं म्हणते. हा बरं बरं. या. हा बाई, या. हा हा. हे बा आपलं घर असं आहे पा. बया तुमचं घर लय मोठं आहे हो. आणि मग हा देता का मग लोणचं? लोणचं देतो. हा. मध्ये तर या 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 इड बसा या. नका पाहिजे भीती वाटू राहिली. अहो या इड मी एकटाची इड कुणी नाही. या एक तर तुम्ही मला पार घरामध्ये आणलं. बसावा. हा. हे बा हा. असं आहे बा आपलं. हा. तुम्ही बसा. हा. मी ना आलो लोणच्याचा डबा घेऊन. बरं बरं. हा हा. बसा बसा. बाया बाबाचा स्वभाव तर तसा चांगला दिसू राहिला. घर लय मोठे बाई. जाऊ दे मोरदे बाई. लोणचं घेते आणि जाते निघून. बाई हा या बा लोणच्याचा डबा. हा हा बाया एवढा भरून दिला का? हो जाऊ द्या हो. खातील तुमचे पोरं सोडून. प्लॅस्टिकच्या पिशीत ओतून जा ना डबा तुमचा. अहो डबा म्हणजे काय लय धन नाही गेलं. हा हा तुमच्यासाठी बाई. हा मग का हा तुमच्यासाठी डबा आहे. हा मग हा येऊ का मग? अहो जाल ना बसा ना. हा? तुम्हाला चहा नाही तर कॉफी करू का? नका बाई नका. आता एवढं काय एवढं लोणचं दिलं तर दिलं. आणि चहा कॉफी कायला ठेवी आता. अहो थोडा घेतला असता. ते तुम्ही लय सरकू राहिली बाई जवळ जवळ. काय तुम्हाला एक सांग का हा. मला आहे ना 2-4 दिवसा फोन आहे ना मा झालं मुळ्याचा ऑपरेशन. हा का? हा हा. आणि ते असं बसलं हा. का त्याच्यावर ते कापसाचा बोळा घालेले ना. हा कापसाचा खालून बोळा आहे असा मुळ्यादाला. हा हा ऑपरेशन झाल्यावर कापूस घालते. हा हा मग ते लय चलत आहो. हा. म्हणून ते ना असं कंबरवर करून ते बसायला लागत. हा का? हम्म. हम्म.
जाऊ का मग मी आता? बाई हा तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. तुम्हाला पोर सोड किती? 4. 4. नवरा काय करतो? नवरा हेच भंगार गोळा करतो ना. नवरा ते भंगार गोळा करतो ना. हा म्हणजे हात गाड्यावर. दिवसभर पहाटे 4ला उठतो. हा. पहाटे 4ला उठलं का तसं एक गोणपाट देते मी आणि ते घेतलं. नवरा भंगार गोळा करतो. पहाटे 4 वाजता त्याच्याकडे एक गोणपाट दिलं का तो जातो. मग ही गलीची ती गली सरळ. आज या गावाला तर उद्या त्या गावाला तर परवा त्या गावाला. बाटल्या बिटल्या. हा दारूच्या बाटल्या, भंगार, चप्पल, बूट सगळं. संडासचे डबडे. हा सगळं आता काय. कसं आहे माहितीये का? बा काय म्हणते ना, कामाची काही लाज आहे. आपली परिस्थिती तशी आहे त्याच्यामुळं करावंच लागतं. आमची परिस्थिती अशी तुमच्यासारखी असती तर आम्ही काला भंगार गोळा केला असतं किंवा केसाव फुगे विकले असते. असं चालायचं आता शेवटी नाविलाज आहे नाही का? बरं बाई जाऊ द्या. तुमचा नवरा भंगार गोळा करतो. तुम्ही केसावर भांडे ओपित्या. पोरं लहान लहान शाळेत जाते. हा शाळेत जात्या म्हणजे शाळेत नाही जाती. अशीच हिंडा त्या बॉम्बा मारीत. शाळेला पैसा लागतो ना. हो. हा बर तुमच्या पोटापोट एवढे येतं भंगार मध्ये काय भेटत? आणि 2 लहान लहान बालवाडीत जात्या सुकडी खायला. हा का? तिथं भात भेटतो ना. 4 आणि नवरा भंगार गोळा करतो. 3 मूल आणि 1 कार आहे. आईला मस्त बुलबुले बऱ्या. म्हणलं मस्त पोर आहे. आणि मग तुमचं एवढ्या भागत का? आता काच भागत. 4 पोरं आहे. त्यांना कपडा रे, लत्ता रे, खाणं रे, धुणं रे, दवाखाना रे सगळंच राहत. आता ते तुम्ही ते काय झालं? एवढ्या पैशात काच होतं. पण मग आता काय करायचं काय? त्याला काही विलाज नाही. बरं जाऊ का मी आता? मला ना लय टाइम. थांबा ना हो बाई 2 मिनिटात बसा. अहो तुमच्या इकडं लय वेळ गेला आज. मला जाऊ द्या ना. जाऊ द्या. आता एकटाय ना माई बायको घरी नाही तर तुम्हाला भाजी पोळी दिली असती खायला. मी तर हॉटेल मधून खाऊन आलो. आता मला काय माहिती तुम्ही येणार आहे भांडे बिंडे वापायला इकडं. नाही तर मी तुमच्यासाठी आणलं असतं थोडं. तुम्ही त्या हॉटेलचं नाव काढलं तर लगेच तोंडाला पाणी आलं. आता आमचं गरीबाला काच हॉटेल आणि फाटेल. घरीच आपलं हिरव्या मिरच्या नेऊन ठेवले आणि त्या तळी ते अशा घसरी ते बाजरीच्या भाकरी म्हणजे ठेसा करून खात्या. बरं जाऊ द्या. मी काय म्हणतो मग तुमची लई गरिबी हो. मग आता काय करायचं? तुम्हाला 5-50 हजार रुपये देऊ का? 5-50? जाऊ द्या हो. तुमचे लेकर बाळ सुखात राहतील. तुम्हाला घर आहे? घर म्हणजे असंच राहतो ठोकून. एवढ्या चांगल्या घरात ठोकून राहतो. हा म्हणजे कागद ठोकून राहतो. ते पत्रे आणले आता पत्र्याचं ठोकायचे शेड. हा म्हणजे मग आता सध्या कागद खालीच राहत्या. काय जीवन आहे हो तुमचं तुमच्या पोरांचं. देऊ का? जाऊ द्या मध्ये 5-50 हजार देऊ. नका बाई नका. एवढे पैसे तुमचे घ्यायचे आणि ते कधी परत करायचे? त्या मानाने तुमचा स्वभाव लय भारी हो. तुम्हाला एवढी माही दया आली लगेच 5-50 हजार द्यायला लागले तुम्ही. नका. पण एवढे पैसे आमच्याकडून फेडणंच नाही होणार बाई. नाही दिले तर चालतील तुमच्या तोंडाक पाहून. बर का बाई? आता कसं आहे पैशाची तर गरज आहेच आहे मला. पण मग नका बाई नका. एवढे पैसे कसं काय जोक आहे का एवढे पैसे? ऐका ना. पैशाच्या बदल्यात आहे ना मला थोडं काहीतरी देऊन जा. खाली बसा तर कधी मी सांगतो तुम्हाला मी 50 हजार रुपये देतो. बरोबर? त्या पैशाच्या बदल्यात मला आहे ना असं करा का मला खुश करून जा. खुश म्हणजे नेमकं काय करायचं? अहो काय या माणसाला काय लागत? माणसाचं मन कसं राहतं का बायकून काहीतरी भेटावा. ओळखलं का नाही? आता काही भेटावं. मी अशी केसा फुगे किती. तुम्ही एवढे मोठे लोक. माझ्याकडून गरीबाकडून काय पाहिजे तुम्हाला? मोकळं सांगा ना. मला थोडं करून द्या. करून द्या म्हणजे मला तुमचं प्रेम द्या. प्रेम? हो काय बोलू राहिले? प्रेम द्या म्हणजे काही? प्रेम म्हणजे काय असं याची गोष्ट आहे का? कोणाला द्यायची? असं काय बोलू राहिले बाई तुम्ही? बाई ऐका ना बाई. तुम्हाला पैशाची गरज आहे का नाही? तुम्ही
तेवढं गावगावी फिरात्या हा. ते पोटासाठीच फिरात्या ना. हा मग 50,000 तुम्हाला जर लगेच भेटत आहे रोजच्याच हा. तर तुम्हाला तेवढी गोष्ट द्यायला काही हरकत नाही ना. अहो पोटासाठी आम्ही फिरतो मग तुम्हाला जर मी प्रेम दिलं तर मग ते 50,000 तुम्ही मागणार नाही कधीच नाही. हा का हा ते थोडा विचार करू का करा करा विचार करा मला सांगा. भैया हे तर डायरेक्ट म्हणून राहिले 50,000 रुपये देतो. 50,000 एवढे बाप जन्मात कधी पाहिले नाही. एवढे पैसे भेटले तर लेकरा बाळांना चांगलं चुंगलं खायला घालील, काही थोडंफार घराला इटा आणील, पत्रे आणील. काय करावं आता? जे मी करते ते महाप्रपंचासाठीच करते, मी काही चुकीच्या मार्गासाठी नाही करीत. जाऊ दे, देऊनच टाकी ते प्रेम थोडंसं आणि 50,000 रुपये घेऊन टाकी ते. काय झालं बाई? चालेल, द्या मला 50,000. माझ्या परपंचाला तरी काम येतील. कारण कसं गरिबीला लाज नसते. हा इलाज तेच ना. देतो. हा. काढा बरं, हा काढा कपडे कपडे आणि मग प्रेम घ्यायचंय. काय? मी सुद्धा कपडे काढितो आणि तुम्हाला 50,000 रुपये काम झाल्यावर देतो. हा का? देणार हो, मी लबाड माणूस नाही. बरोबर देतो, या ग तू तो पाहिजे दाव. राहू द्या गडी बदा बाई. खरं आता मला आहे ना हा माझी फुल तयारी. हा ना. तुमच्या बायकोला नका सांगू बरं का. अहो या का कुठं सांगायच्या गोष्टी राहत्या का? हा. हाक करून जायचा आणि विषय सोडून द्यायचा. हा का? मग बाई मी झालो रेडी आता. हा का लगेच आधीच पिंडे खोलून घेऊ? नका नको ना. ज्ञान राहू द्या. टाइम हो. हा यावर या सरकावर हा सरका मांगा अशा. हा दरवाजा. हा मग हा मी ना दरवाजा लावून येतो. बरोबर. लावला का दरवाजा? हो लावला लावला. हा हा आता काय बेव नाही. हा हा, बाई हा काय तुमचं अंग आहे हो, हा लय भारी आहे. हा हा लय मऊ मऊ. आता कसं आहे माहिती आहे का, असं करायला चांगलं वाटत नाही बाई. पण मग शेवटी आता नाविलाज झाला ना. तुम्ही मला म्हण मी पैसे देतो तुम्हाला 50,000. म्हणलं जाऊ दे तेवढे संसाराला कामं येतील. हा जाऊ द्या राहू द्या, लागत आहे, गरीब आहे तुम्ही. हा. थांबा बर का अच्छा चला हा चला, हा फक्त हलू चालू नका. हा. मी मधुमध लुटितो. हा लुटीतो. हा बरोबर करतो मधुमध. हा 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 बापरे, आवरा ना. थांबा थांबा सोडा आता सोडा. थांबा. उघडा दार उघडा आता. बापरे, मला घाम काढला तुम्ही. अहो घाम, हो काम निघाला ना तुमचा. हा हा ते देता का मला तेवढे पाण्याचे? हो बाई घ्या ना. अहो तुम्ही एवढं भारी काम मला करून दिलंय. बया, आहे ना मोजेले ना. हा मजे. बरं बरं. तुम्ही लय प्रामाणिक आहे बरं का. हो हाय. परत येईन मी भांडे घेऊन तुमच्याकडे. पण मग माई बायको नसल्यावर असल्यावर जरी आल्या ना हा तर मग तुम्ही सांगायचं भांडे विकणारी. हा हा सांगा. बरं बरं चालेल चालेल. आणि येऊ का मग? हा, या. तेवढी पाठी उचलून द्या. हा चला ना. हा. या या. हा. अहो बाई उठा. ते अहो अहो बाई, ते जमू नाही राहिलं हो. अहो थांबा. हा आई पाची खाली ठेवा हा आणि तुम्ही उभ्या ना. हा. राहा उभ्या. तुमचं एक तर शरीरच तुम्हाला जड झाले तेव्हा तर पाठी येते. ते जाऊ दे. तुम्ही खुश झाले का? लय खुश.
येऊ का आता भांडी हा हा तू खुश आहे ना? हा मी खुश आहे आणि तुम्ही मला पैसे दिले लय आनंद झाला मला. हा काय येत जा फिरत फिरत. हा मी आता महिना लय होईल लगेच येते. हा ये. हा लई जड ये जड आहे ना त्याच्यामुळेच मला उठायला जमत नव्हतं. गाव ते उठायला जमत नव्हतं पाठी जड आहे ना. अहो तुम्हाला सगळं जमत आणि तेवढं जमत नव्हतं बा. हा सगळं म्हणजे सगळं म्हणजे वापायचं टोपायचं. हा तुम्ही लय चावट आहे बाई. येऊ का? हा या हा चला ना कधी उघडी तू. येडच तुमचं भाड्याचं नाही ना घर? स्वतः मालकीच आहे आपल्या. बरोबर येते परत मी बरं का. हो या या जा जा आता पुढल्या घरी. हा. केसावं भांडे केसावं भांडे. येऊ का? हा या या. गेली काय भांड्यावाली? आईला बरं झालं बा. भांड्यांचं काम झालं माझं काम झालं. घेतली ठोकून भांड्यावाली. दिसायला भारी होती. जाऊ दे सगळं मिटलंय आता. ही भांडी ना घरात घेऊन जातो ठेवून देतो.